अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ठाकरे गटाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्या ठिय्या आंदोलन। कैलासवासी प्रकाश परांजपे अभ्यासिकेत विद्यार्थ्यांकडून जास्तीचे शुल्क आकारण्यात येत असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले। महापालिकेने कंत्राटदाराकडून अभ्यासिकेचा ठेका रद्द करण्याची रुपेश भोईर यांची मागणी आहे, मात्र अधिकाऱ्याकडून समाधानकारक तर मिळत नसल्याचा आरोप भोईर यांनी केला। तसेच जोपर्यंत महापालिका ठेकेदाराचा ठेका रद्द करत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका रुपेश भोईर यांनी घेतली आहे। आमच्या कराच्या पैशामधनं त्या अभ्यासिका चालवणार आहे की नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या ठेकेदाराच्या हाताखाली काम करणार आहे, या मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे। मी इकडनं हलणार नाही, मला जोपर्यंत मला लेखी उत्तर देतं मी हलणार नाही। मला बोलले होते गेलो, मला लेखी उत्तर दिलेलं नाहीये। धडधडी त्यांनी मला तिकडे दम दिला कॉन्ट्रॅक्टरच्या समोर, मी इकडनं हलणार नाही। माझ्या प्रश्नाचे उत्तर मला इकडे पाहिजे, माझ्या प्रश्नाचे उत्तर मला इकडे पाहिजे। मी कुठे जाणार नाही, माझ्या प्रश्नाचे उत्तर मला इथे पाहिजे। जनतेच्या माईबापेला तुम्ही उत्तर देणार, ही जनता आहे, तुमच्याकडे न्याय मागायला आली आहे। तुमच्या खिशातला पैसा, तुमच्या पगारातला पैसा आम्ही मागत नाही, आम्ही आमच्या हक्काच्या पैशामधनं आम्ही तुमच्याकडनं अतिरिक्त आयुक्त साहेब उपायुक्त साहेबांना बोलताय, जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत या मुलांना डिस्टर्बन्स झालं पाहिजे, तात्पुरती काम थांबवा। हे लोक आम्हाला समज घालताय का यांना काम करून द्या, म्हणजे ही कुणाच्या मला आता खूप वेदना होत आहे। एक दीड तासामध्ये बसून बसून मी थकलो, आता मी झोपलोय। सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे आमचा शिष्टमंडळ आज आंदोलन, भीक मागणी आंदोलन, त्या भीक मागणी आंदोलन केल्यानंतर आम्हाला अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केल्या का तुमचं आंदोलन आज शांतपणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपर्यंत तुम्ही पोचवा। आम्ही हा आंदोलन सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये येऊन आमच्या पुन्हा व्यथा मांडल्या का आता 8-10 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांच्या एग्जाम आहे, त्याच्यामध्ये तात्पुरती ठेकेदाराला काम बंद करायला सांगा। आमची मागणी होती का ठेका हा रद्द झाला पाहिजे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वखर्चाने चालवला पाहिजे, पण ते तसं न करता त्यांनी पुन्हा आम्हाला तोंडी आश्वासन दिला। उपायुक्तांकडे लेखी आश्वासन घेणे गेल्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला बाजूला बसून आम्हाला सांगण्यात आलं का सध्या ठेका बंद होणार नाही, तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करू शकता, तुम्हाला हे करायचं। ही दादागिरीची भाषा कोणाच्या तोंडात आहे? म्हणजे अधिकाऱ्यांच्या मुखात ना कोण बोलतोय, ठेकेदार बोलतोय का ठेकेदाराचा कर्ताधर्ता बोलतोय? प्रशासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे कोणाच्या निर्देशावर चालते? म्हणजे आमचे माईबाप कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, तर त्याच्यानंतर आम्ही न्याय मागायला आयुक्तांकडे आल्यानंतर आम्हाला न्याय मिळत नसेल, आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत, आमच्या कल्याण शहराच्या विद्यार्थ्यांना आम्हाला न्याय मिळत नसेल, तर मी इकडनं बसून जोपर्यंत ती अभ्यासिकाचा कॉन्ट्रॅक्टर काम बंद करत नाही आणि तो डिस्टर्बन्स बंद करत नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही।